भोंदू खरातला 6व्या गुन्ह्यामध्ये आता 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे। खरातला न्यायालयीन कोठडीत आता धोका असल्याचा सुद्धा युक्तिवाद सरकारी पक्षाच्या वकिलांनी केलाय। दरम्यान आरोपीचा ताबा आजच तपास यंत्रणेला द्यावा अशी विनंती सुद्धा कोर्टाकडे करण्यात आली आहे। अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी पवन येवले यांच्याकडून। पवन, काय सांगाल? खरातला या ठिकाणी न्यायालयीन कोठडीमध्ये धोका असल्याचा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केलाय। नक्कीच आपण जर बघितलं तर भोंदू अशोक खरे त्याला महिला लैंगिक अत्याचाराच्या 6व्या गुन्ह्यामध्ये आज कोर्टात हजर करण्यात आलेलं होतं। 6व्या गुन्ह्यात जी पोलीस कोठडी देण्यात आलेली होती ती पोलीस कोठडी संपल्यानंतर कोर्टात हजर करण्यात आलं आणि यावेळी युक्तिवाद करत असताना सरकारी पक्षाने अशा पद्धतीचा युक्तिवाद केला आहे की भोंदू अशोक खरात याला न्यायालयीन कोठडीमध्ये धोका आहे, त्यामुळे आजच त्याचा ताबा जो आहे तो तपास यंत्रणांना देण्यात यावा। खरं तर या संपूर्ण प्रकरणाची SITच्या माध्यमातून चौकशी सुरू आहे, त्यामुळे आजच भोंदू खरात याला न्यायालयाने जी कोठडी सुनावलेली आहे त्यामुळे त्याला न्यायालयीन कोठडीत धोका आहे, त्यामुळे आजच ताबा जो आहे तो तपास यंत्रणांना देण्यात यावा अशा पद्धतीचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे आणि आजच SIT भोंदू अशोक खरात याचा ताबा घेण्याची शक्यता आहे। दरम्यान यासाठी जे सरकारी वकील आहेत त्याचबरोबर SIT जे आहे यांच्याकडनं न्यायालयात देखील या संदर्भात अर्ज करण्यात आलाय। मोहिनी, नक्कीच धन्यवाद पवन दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी।